त्यांनी ठरवलं. तसाच काहीसा प्रकार मला असं वाटतं की जो आवश्यक होता तो या भारती विद्यापीठाने करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये सन्मित्र शारंगधर साठे आणि त्यांचे सगळे सहकारी, सगळे सरांसारख्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला. स्वतः कदम कुटुंबाने ते उचलून धरलं आणि त्याप्रमाणे इथे विद्यापीठीय चौकटीमध्ये कीर्तनाचं शिक्षण द्यायची सुरुवात झाली. ही एक मला महत्त्वाची गोष्ट वाटते. त्याचं दुसरं एक कारण असं की 100 वर्षापूर्वी सयाजीरावांनी काय केलं किंवा आणखीन कुणी काय केलं ते तर महत्त्वाचं आपण मानतोच, परंतु त्याच्यापेक्षा काळ इतका पुढे गेला की या सगळ्या भिंती मोडून पडल्या आता. म्हणजे त्याला जागतिकीकरण म्हणा, काही त्याला नाव द्या, त्यांनी काय नावाने बिघडत नाही. त्यामुळं ही इतकी आता सरमिसळ झालेली आहे की तुम्ही याच्यापुढे हे सगळं असं टिकवून नाही ठेवू शकत की हे वेगळं ते वेगळं, इथून तिकडे जायचं नाही, तिकडून इकडे जायचं नाही, हे नाही होऊ शकणार. त्यामुळं काही गोष्टी आपल्याला काळाच्या स्वीकाराव्या लागतील, नाहीतर मग 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 काय होईल. मग तिथं डार्विन वगैरे लोकांची थिअरी आहे की जे जे काय सर्वायवल ऑफ द फिटेस्ट त्या स्पर्धेत जे टिकतात आणि मग लक्षात घ्या त्या स्पर्धेत विनोदी कीर्तनकार टिकतील आणि सांप्रदायिक कीर्तनकार मागे पडतील. कीर्तनाच्या नृत्यामध्ये एक दोन शब्द आहेत संगीतामध्ये, नृत्यामध्ये, एक रस आणि एक रंग. तर ह्या दोन गोष्टी ॲस्थेटिक्स गोष्टी आहेत. म्हणजे कीर्तन हे ॲस्थेटिक्स आहे, ते तिचं सौंदर्य निर्मिती आहे. भले लोक वैराग्य वगैरे सांगत असतात, सांगायला काही हरकत नाही, ते आहेच नाही असं नाही, परंतु तो सौंदर्याचा आस्वाद तो सुद्धा वैराग्याने कसा घेता आला पाहिजे हे त्याच्यामध्ये आहे. तर हे सगळं ज्या परंपरेमध्ये आहे त्या परंपरेला एक आधुनिक चौकट द्यायची, मेथडची असेल, संकल्पनांची असेल, हे अत्यंत महत्त्वाचं काम होतं. की जे अगोदरच्या काळामध्ये त्या प्रकारचं काम, एका बाजूला वारकऱ्यांच्यामधली फळ परंपरा जी नामदेवरायांच्यापासून त्याची सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण, आणि दुसऱ्या बाजूला 100-125 वर्षापूर्वी शिक्षण संस्थांची परंपरा, म्हणजे वारकरी शिक्षण संस्था मुख्यत्वे, त्याच्यातनं जे आत्तापर्यंत आपल्यापर्यंत आलं ते टिकून राहिलं या सगळ्या महानुभावांच्यामुळे. त्यांच्याबद्दल ऋण असून, व्यक्त करून, मान्य करून एक त्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. कुठली पद्धत चांगली, कुठली वाईट, कुठली श्रेष्ठ, हा नाही आहे मुद्दा. तुम्हाला लोकांच्या मधल्या काय वैविध्याला वैविध्य मान्य केलं पाहिजे. आमचंच श्रेष्ठ, आमचंच भारी असं जर म्हटलं तर ते असेलही भारी, पण ते मर्यादित राहील. तुम्हाला ते जर लोकांच्यापर्यंत पोचवायचं असेल तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि ते करण्याचं कार्य निश्चितपणे या मंडळींनी केलं. त्यांना मी परत एकदा धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये आणि थांबतो.